स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर मला जायचं होतं हळदीला, सो मी घरूनच पिवळी साडी वगैरे घालून निघाले. त्या अगोदर आम्हाला जायचं होतं मार्केटला, मुलीला काही कपडे वगैरे खरेदी करायचे होते. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मुलींचे कपडे खरेदी करायचे म्हटले तर 2 ते 3 तासाचा वेळ सहज निघून जातो. कारण कपडे वगैरे पसंत करणं, चॉईस करणं, त्यानंतर ते विअर करून बघणं, साईज फिटिंगला बसते नाही बसत, त्यानंतर कलर पसंत येतो नाही येत. आणि कपडे वगैरे खरेदी केले आणि त्यानंतर आम्ही गेलो लग्नघरी. आणि लग्नघरी जाताच बरोबर आमच्या बहीणबाईंनी अशा प्रकारे चेहऱ्याला हळद लावून आमचं स्वागत झालं. आणि त्यानंतर मी सुद्धा नवरीला हळद लावून घेतली, कारण मी थोडं लेट पोचले होते. सो सर्वांची हळद लावून झालेली होती. मी पण नवरीला हळद लावली. आणि त्यानंतर आम्ही थोडा डान्स केला डीजेवरती. आमच्याकडे काय होतं ना, की कुठलाही हळदीचा फंक्शन असला की आधी नवरीला, नवरदेवाला आणि त्यानंतर वाचलेली सगळी हळद जे वराती मंडळी असतात ते सर्व एकमेकांना लावतात. मग ते मजाकीचे असो वा नसो. आणि खूप धम्माल येते ह्या कार्यक्रमामध्ये. डान्स वगैरे झाला आणि त्यानंतर आमच्या नवरीबाईने सुद्धा डान्स केला आणि खूप भारी डान्स केला. त्यानंतर आम्हाला जायचं होतं पलाश लाईनमध्ये, थोडी खरेदी करायची होती. मी, ताई आणि ताईच्या मुलीचा मुलगा आम्ही गेलो तिथे आणि पाणीपुरी वगैरे खाल्ली. तर असा होता आजचा व्लॉग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.